अनेक वेळा पत्रव्यवहार केला तुम्ही, काहीच कार्यवाही नाही. काय नाव तुझं? कुठलं गाव? येतो आम्ही. हा बोल. अवसरची जे एसटी आहे आता बंद आहे सगळ्या मंचर डेपोच्या, सर्व एसटी चालू झाल्या पाहिजे. बोल बोल बोल. सर्व एसटी चालू झाल्या पाहिजे. आमची गैरसोय ती सोय नीट झाली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एकंदर बघा, संपूर्ण आता जे मंचर एसटी आगार आहे तांबडे मळ्यात, प्रशासन राहू द्या साहेब, थोडी गैरसोय होऊ द्या त्यांची पण, त्याशिवाय त्यांना व्हॅल्यू नाही साहेब. हर्षलन मी येतो तुमच्या बरोबर, यांना बसू द्या. एकाही गाडी सोडणार, उठूच नका सध्या. हो 2 वर्ष झाले साहेब, आम्ही निवेदनच देतो इथं जाऊन. 2 वर्ष झाले आम्ही तेच करतोय. लोणी भागातली आम्ही कार्यकर्ते. माझ्या दृष्टिकोनातून तर काहीच फायदा झालेला नाही. कारण का लोणी, धामणी या जारकरवाडी नंतर जे पुढं ठिकाण आहे, जारकरवाडीच्या वरच्या साईडला पण काही मुलं बसतात, तर त्यांना पायी जावं लागते. प्रायव्हेट गाड्यांना हात करून जावं लागते. त्यांची गैरसोय होते. असं हो नाही, पण प्रायव्हेट गाड्यांमध्ये काही जण ड्रिंक असतात, दारू वगैरे त्यांनी सेवन केलेलं असते. काय त्यांना घरी जाण्यासाठी ते पर्याय तोच योग्य पर्याय वाटतो, आणि ते गाड्यांना हात करून पण जातात. आपलं माझं ऑफिस जे आहे करायचं, भाऊ गाडी नाही आली, आम्हाला गाडी पाहिजे. दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला गाडी असणार. 2 मिनिटं एसटी पेक्षाही चांगली गाडी असणार, तुम्ही काळजी करू नका. आज आपण इथं सर्वजण निवेदन द्यायला आलो, बरोबर. निवेदन द्यायला आल्यानंतर इथं जे काही 2 मेन कर्मचारी होते ते पण इथे आगाराईमध्ये उपस्थित नव्हते. त्यामुळे आपण काय केलंय, या गेटच्या बाहेरच आपण निवेदन दिलेले. कारण कोणत्या पद्धतीचा नियम तोडून आपण गेटच्या आत गेलेलो नाही, आपल्याला परवानगी नव्हती आतमध्ये जायला. आणि सगळ्यात महत्त्वाचे मुद्दा आहे की ही जी काही 8:30ची बस आहे, या अगोदर मी सकाळपासून हे वाक्य जवळपास 100 वेळा बोललो असेल की लय वेळा हे दिलेले आहेत आपण, लेटर निवेदन. आणि हे दिल्यानंतर फक्त आठवडाभर गाडी ती परत बंद होती. त्या गोष्टी याच्या अगोदर झालेल्या आहेत. याचा अर्थ असं होते का नाही असं होते. पण आज हे लेटर आपण देतोय. आज संजय भाऊने आपला शब्द दिलेला आहे की ही गाडी वेळेवर पूर्ण कंटिन्यू कायम चालू राहील. म्हणजे फक्त लेटर दिल्यानंतर आठवडाभर नाही, तर कायम चालू राहील. याच्यात कोणत्या मुलाची गैरसोय होणार नाही असा शब्द आपल्याला दिलेला आहे. आणि ते शब्द ते नक्कीच सगळे बस डेपोवाले असतील, परत संजय भाऊंनी पण प्रतिनिधी म्हणून दिलेला आहे. ते सर्वांनी त्यांचा शब्द म्हणजे ते पाळतील, त्याच्यात काही शंका नाही. आणि यानंतरही हे काय 20-25 मुलं आहेत, अजून काय येत होते, त्यांना उशीर झाला. हे 10 वाजल्यापासून इथं उपाशी बसले, त्यांनी काही खाल्लेलं नाही अजून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंतर जर काही नाही झालं असं काही यांच्याकडून, तर आपण काय करणार आहे, सगळी जी काही पालक आहेत आपल्या 7-8 गावातले सगळे पालक, सरपंच, उपसरपंच, सर्व पक्षीय लोक घेऊन मोठं सरपंच आंदोलन करू. तशी वेळ आपल्याला थोरात साहेब येऊन देणार नाही याची गॅरंटी आम्हाला पण आहे. पण त्याची सगळ्यांनी म्हणजे हे सगळेजण काळजी घेतील आणि आपल्याला यशस्वी 2 मार्ग काढतील. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोणत्या गाडीत बघ.